नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023-24 ची ई-केवायसी कशा पद्धतीने करायची आणि तुम्हाला या लिस्ट मध्ये नाव आहे की नाही ते कसं चेक करायचं. त्याच्यानंतर तुमचं नाव टाकण्यासाठी काय काय करायचं, नाव नसेल तर शेतकऱ्यांचं, या संपूर्ण माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हाला काम करायचं, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचा. अशा पद्धतीनं अतिवृष्टी नुकसान भरपाईचं एक पोर्टल तयार करण्यात आलंय शासनाचं, ई पंचनामा पेमेंट डिस्ट्रीब्यूट प्रोसेस म्हणून. बघा, त्याच्यामध्ये इथं आयडी आणि पासवर्ड विचारलेला आहे. या आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तहसीलमध्ये जे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे विभाग डिपार्टमेंट हेड असतं त्यांचा आयडी पासवर्ड टाकून तिथं लॉग इन होतं. आता तुम्हाला जर समजा, आता तुम्हाला यादी दाखवतो मी. इथे शेतकऱ्यांची यादी आहे बघा. इथं शासन निर्णय देण्यात आलेला आहे. कोणत्या शासन निर्णयाअंतर्गत या शेतकऱ्यांना रक्कम जाहीर झाली आणि हे पोर्टल मध्ये अपलोड झाल्याची दिनांक आहे बघा. त्याच्यानंतर इकडे पंचनामा आयडी आहे. त्याच्यानंतर इकडे विशिष्ट क्रमांक जनरेट झालेला आहे. त्याच्यानंतर लाभार्थ्याचे नाव आहे, एकूण नुकसान भरपाईचे क्षेत्र आहे, अकाउंट नंबर दिलेले आहे आणि सँक्शन रक्कम किती झाली अशा पद्धतीने संपूर्ण याच्यात देण्यात आलेली. जर तुमचं या यादीमध्ये नाव नसेल तर टाकण्यासाठी काय करायला पाहिजे? टाकण्यासाठी तुम्हाला जवळच्या तलाठी ऑफिसमध्ये तुम्ही संपर्क साधायचा आहे. तलाठी ऑफिसमध्ये संपर्क साधल्याच्या नंतर तुम्हाला त्या यादीमध्ये नाव टाकण्यासाठी तुमची बँकेचे पासबुक, आधार कार्ड, सातबाराची गट नंबर अशी संपूर्ण माहिती तलाठी ऑफिसमध्ये द्यायची. तलाठी ऑफिसमध्ये दिल्याच्या नंतर तुम्हाला ही माहिती नेक्स्ट टेबल हा तालुकास्तरीय असतो. जिथे आपत्ती व निवारण जो कक्ष असतो तिथे यांच्याकडे काम देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये यांच्याकडे जाऊन तुम्ही यादीमध्ये नाव चेक आहे की नाही महसूल डिपार्टमेंट चेक करू शकता. तिथे तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचं आणि जो पण अधिकारी असेल त्यांच्याकडे तुम्ही विशिष्ट क्रमांकाची मागणी करू शकता. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.